सर्वांना नमस्कार आणि यांत्रिक मोटर वाहनावरील या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील आणि मागील ब्रेक असेंब्ली तसेच व्हील सिलेंडर असेंब्लीचे निरीक्षण आणि दुरुस्ती करणे शिकूया. या सत्राच्या शेवटी आपण सक्षम होऊ शकाल समोरच्या ब्रेक असेंब्लीची तपासणी आणि दुरुस्ती करणे, मागील ब्रेक असेंब्लीची तपासणी आणि दुरुस्ती करणे, व्हील सिलेंडर असेंब्लीची तपासणी आणि दुरुस्ती करणे, समोरच्या ब्रेक असेंब्लीचे विघटन आणि दुरुस्ती करणे. आपण आवश्यक साधने, उपकरणे आणि साहित्य बघून सुरुवात करूया. आवश्यक साधने: ट्रेनी टूल किट 1, सॉकेट स्पॅनर टी हँडल सहित 1, व्हील स्पॅनर 1, जॅक आणि हॉर्स स्टँड 1, फ्लेक्झिबल होस आवश्यकतेनुसार, ग्लास बॉटल 1, ब्रेक फ्लुइड आवश्यकतेनुसार, व्हील चोक 1 सेट, कॉटन वेस्ट आवश्यकतेनुसार. मागचे व्हील चोक केल्यानंतर पुढच्या व्हीलचे नट सैल करा. ग्रीस कप आणि क्वार्टर पिन काढा. एक्सेल नट सैल करा. वाहनाचा जॅक वर करा. हॉर्सेस फिक्स करा आणि जॅक आणि व्हील काढा. रिलीज स्प्रिंगसह हब आणि ब्रेक शू असेंब्लीला जोडा. समोरचे बेअरिंग आणि ऑइल सील काढा आणि ग्रीस साफ करा. सर्व भाग रॉकेलने स्वच्छ करा. ब्रेक शू लाइनिंग, रिटेनिंग स्प्रिंग्स आणि फ्रंट व्हील आतील आणि बाहेरील बेअरिंगचे निरीक्षण करा आणि तपासा. जर काही नुकसान असल्यास तो भाग बदला. फ्रंट व्हील असेंब्ली एकत्र करणे: रॉकेल आणि टाकाऊ कापड वापरून मागील प्लेट असेंब्ली स्वच्छ करा. ब्रेक सिलेंडर दुरुस्त करा आणि जोडा. रिट्रॅक्टिंग स्प्रिंगसह प्रायमरी आणि सेकंडरी ब्रेक शूज जोडा. ब्रेक ॲडजस्टर दुरुस्त करा. शू असेंब्ली दुरुस्त करा आणि जोडा. हब असेंब्लीवर सील आणि आतील बेअरिंगसह पॅक ग्रीस करा. ब्रेक ॲडजस्टर सैल करा आणि स्टब एक्सेलवर फ्रंट व्हील हब जोडा. जॅक घट्ट करा आणि हॉर्सला मुख्य एक्सेल असेंब्लीमधून मोकळे करा. मागचे व्हील चोक केल्यानंतर मागील व्हीलचे नट सैल करा. वाहन जॅक वर करा. हॉर्स घट्ट करा आणि जॅक आणि व्हील काढा. रिलीज स्प्रिंग वापरून हब आणि ब्रेक शू असेंब्ली सोडा. प्रायमरी बेअरिंग आणि ऑइल सील काढा आणि ग्रीसने साफ करा. सर्व भाग रॉकेलने स्वच्छ करा. ब्रेक शू लाइनिंग, रिटेनिंग स्प्रिंग्स आणि तपासा. काही नुकसान असल्यास तो भाग बदला. मागील व्हील असेंब्ली एकत्र करणे: मागील प्लेट असेंब्ली रॉकेल आणि टाकाऊ कापडाने स्वच्छ करा. ब्रेक सिलेंडर दुरुस्त करा आणि जोडा. रिट्रॅक्टिंग स्प्रिंग वापरून प्रायमरी आणि सेकंडरी ब्रेक शूज जोडा. ब्रेक ॲडजस्टर दुरुस्त करा. शू असेंब्लीसह दुरुस्त करा आणि जोडा. दोन्ही व्हील सेट केल्यानंतर ॲडजस्टर योग्य क्रमाने समायोजित करा. ब्रेक ॲडजस्टर लॉक करा. व्हील नट्सने दुरुस्त करा आणि घट्ट करा. जॅक घट्ट करा आणि मागील एक्सेल असेंब्लीमधून हॉर्स मोकळा करा. व्हील सिलेंडर असेंब्लीची तपासणी आणि दुरुस्ती करणे: वाहन जॅकवर ठेवा आणि हब आणि ड्रम काढा. ब्रेक पाईपलाईन डिस्कनेक्ट करा आणि ब्रेक काढा. होल्डिंग स्क्रू काढा आणि व्हील सिलेंडर वेगळे करा. रबर डस्ट बूट आणि सरक्लिप काढा. ब्लीडर वॉल काढा आणि सर्व भाग अल्कोहोलने स्वच्छ करा.
व्हील सिलेंडरमध्ये स्प्रिंग स्थापित करा. सर्किट लॉक वापरून पिस्टन कप, पिस्टन आणि डस्ट कव्हर स्थापित करा. ब्लीडर स्क्रू आणि डस्ट कॅप घट्ट करा. .05 मिलीमीटर फीलर गेज लीफ वापरून सिलेंडरसह पिस्टनचा क्लिअरन्स तपासा. ब्रेक पाईपलाईन तपासा आणि कनेक्ट करा. सिस्टम मध्ये प्रवाह करा आणि त्याची तपासणी करा. या सत्रात आपण शिकलो आहोत समोरच्या ब्रेक असेंब्लीची तपासणी आणि दुरुस्ती करणे, मागील ब्रेक असेंब्लीची तपासणी आणि दुरुस्ती करणे, व्हील सिलेंडर असेंब्लीची तपासणी आणि दुरुस्ती करणे. आशा आहे की तुम्हाला या सत्राची स्पष्टपणे समज आली असेल. तुम्हा सर्वांचे आभार आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.